राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार। सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीपर्यंत किंवा 31 जानेवारी आधी निर्णय घेण्याचे नार्वेकरांना निर्देश दिले। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीमध्ये याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन। मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा। मुंबईतील 6 पैकी 4 जागा लढवण्यावर भाजप ठाम। तो उर्वरित 2 जागा शिवसेनेला सोडणार असल्याची माहिती। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार। आज संध्याकाळी 5 वाजता जनवात्सल्य निवासस्थानी भेट होईल। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपत राय यांचे आभार मानले। सुप्रीम कोर्टामध्ये हरणाऱ्या या भीतीपोटी या पक्षामध्ये उरलेले जाण्याच्या तयारीत, त्यामुळे घाई गडबडीत महाढोंगी परिषदेचं आयोजन। बाळासाहेबांच्या विचारांची महागद्दारी तुम्हीच केली। भाजप प्रवक्ते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। एक खोटं लपवण्यासाठी महाखोटं बोलावं लागतं। मुख्यमंत्री पदासाठी महाकपट महाधोका केला नसता। रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळच आली नसती। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच्याच हातून पक्ष सुटला। विक्रोळीतील कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर भागात मनसेकडून कारसेवकांचं स्वप्न पूर्ण अशा आशयाचे बॅनर्स। बाळासाहेब आणि अडवाणी यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं त्याला आज कळस लागतोय। ज्यांनी हिरवा गमछा घातलाय त्यांच्याबद्दल काय बोलायचं। मनसेचे नेते नयन कदम यांची शिवसेनेवर टीका। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत उडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले। त्यामुळे घटनेच्या पदावर बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली। संजय राऊत यांची राहुल नार्वेकरांवर टीका। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। व्हीप मान्य न करणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। मुंबई महापालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार। मालमत्ता कर पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान। न्यायपालिका निष्पक्ष नाही। अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरही आरोप। दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून 70,000 कोटींचे सामंजस्य करार। मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनामध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। मुंबई पुणे महामार्गावरती आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाचे केविलवाणे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवरून दादा हुसेनचा टोला। प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याययात्रेचं निमंत्रण। इंडिया आघाडीमध्ये घ्या मग भारत जोडो यात्रेमध्ये येतो। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। आज मराठा समाजाचा चिपळूणमध्ये भव्य मेळावा। मेळाव्यामध्ये मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव एकत्र येणार। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये नागरिकांशी चाय पे संवाद साधला। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे। सांगलीतील राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवारांची सांगलीकरांना भावनिक साथ। मुंबई भाजप निवडणूक संचलन समितीची आज बैठक। आगामी लोकसभा निवडणूक तयारीबाबत चर्चा होणार। दादर वसंत स्मृती इथं भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल। शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या तसंच वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या आणि त्यावरील वय असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ। 20 ते 100% वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। 1 जानेवारी 2024 पासून निर्णय लागू होईल। घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडून प्रत्येक गृहप्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देणार। एकाच क्रमांकाअंतर्गत असलेले सगळे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची विकासकांवर जबाबदारी। यवतमाळच्या झरी जांभळी नगरपंचायतीमधील सत्ताधारी गटातील 3 तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार बोधपूरवार यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला। 1 नगरसेवक असलेल्या भाजपचे आता 9 नगरसेवक।
1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान. या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. मुंबईमध्ये आज काही भागात पाणीपुरवठा बंद. महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता नवानगर डॉकयार्ड रोडवरती नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू करणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन. मुंबईतील प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होणार. दुरुस्ती नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती. पुढच्या काही दिवसात मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढणार. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील वातावरणात मोठा बदल. धुळे जिल्ह्यातील तापमानात दुसऱ्या दिवशीही 8 अंशांवर. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ. पुढचे काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमानात घट. तापमान आज 9 अंशांपर्यंत. दुपारी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे सकाळी तसंच रात्री वातावरणातील वाढता गारवा यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये देखील वाढ. अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही. मुंबई पोलिसांनी सक्त ताकीद दिली. अटल सेतूवर सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यानं मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवरती एका टपरीला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. मात्र टपरी पूर्णतः जळून खाक. मालेगाव शहरातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा चांदवडजवळ मृतदेह आढळला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. मुलाची हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक. रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो कसारामधला रहिवासी आहे. नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या. अज्ञातांकडून मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात. विमाननगर भागामध्ये ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू होता. हिंगोलीत वातावरणातल्या बदलामुळे हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 25 ते 50% घट होण्याची शक्यता. गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात कंपनीचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय. 10,000 कोटींची गुंतवणूक करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. जळगावमध्ये गुलाबी बोंडअळीसह अवकाळीनं कापूस पिकांचं मोठं नुकसान केलं. कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून कापूस दरामध्ये वाढ होण्याऐवजी दरामध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. अकोला जिल्ह्यामध्ये 9 ते 15 जानेवारीपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल. वाहतूक विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम फोडले. चापानेरच्या एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी 22 लाख रुपये लुटले तर वैजापूरच्या आयडीबीआयच्या एटीएममधून 16 लाख रुपये लंपास. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीतील तळमजल्यावर पार्क केलेल्या वाहनांना आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणालाही दुखापत नाही. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची स्वच्छता केली. माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ केला. मुंबई उपनगरामध्ये आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद 1 लाख लाडूंचं वाटप करणार. बोरिवली, कांदिवली, दहिसर भागामध्ये प्रतिष्ठापनेच्या दिवशी लाडू वाटप होणार. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या थीमवर आकाशकंदील तयार केले. 3 फुटापासून 9 फुटांपर्यंत भगवे इको फ्रेंडली आकाशकंदील. त्यावर प्रभू श्रीराम, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंचे फोटो. लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यांमधून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू. खासदार सुधाकर शृंगारेंच्या पुढाकारानं प्रतिमा साकारली जात असून 18 जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार. नागपूरमध्ये 15,000 लिटर क्षमता असलेली आणि 2,000 किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई. ही कढई अयोध्येला जाण्यास सज्ज. कढईमध्ये 7,000 किलोंचा शिरा तयार केला जाणार. हिंगोलीतील सारंगस्वामी यात्रेमध्ये 150 क्विंटल भाजीपाल्याचा महाप्रसाद. 529 वर्षांची परंपरा आजही कायम. सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी शोभेचं दारुकाम आणि लेझर शोज. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.